भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आपल्याबरोबर आहेत। अमित गोरखेजी, खरं तर सत्ताधारी आमदार आहात, पण तुम्ही आज एक फलक घेऊन तुम्ही या ठिकाणी आंदोलन करत विधान भवनात येतात। काय नक्की नेमकी तुमची मागणी आहे? तुम्ही पिंपरी चिंचवडच्या वृक्षतोडाच्या संदर्भात मागणी करता? पिंपरी चिंचवड, पवना, मुळा आणि इंद्रा या ठिकाणी इंद्रायणी नदीच्या ठिकाणी आज त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात तिथले सामान्य नागरिक आणि तिथले पर्यावरण प्रेमी हे तिथं आंदोलन करत आहेत। जी पवना नदी आहे त्या ठिकाणी आज तिथे सिमेंटचं मोठं बांधकाम चालू आहे आणि तिथल्या सगळ्या लोकांची मागणी अशी आहे की हे नॅचरली ते वाढलं पाहिजे, कारण सिमेंटच्या बांधकामामुळे तिथले जीवजंतू मरत आहेत, तिथली आजूबाजूची झाडे तोडली जात आहेत। पण तिथल्या स्थानिक महानगरपालिकेला आयुक्तांना सांगूनही ती कारवाई होत नाही आहे। तिथे आत्तापर्यंत गेले अनेक दिवस आंदोलन चालू आहे। कालही त्या ठिकाणी चाफेकर चौकात एक सामान्य नागरिक म्हणून, एक वृक्षप्रेमी म्हणून, एक पर्यावरण प्रेमी म्हणून या ठिकाणी मी त्या जे RDFच्या नावाखाली नदी नाल्याचं जे डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करतायत, पण कॅन्सर ट्रीटमेंट करा, ब्युटी ट्रीटमेंट नको, अशा प्रकारचा उद्देश या मागचा आहे। तर मी फक्त त्या तिथे असलेल्या स्थानिक प्रशासनाला मी कळकळीची विनंती करतो, पिंपरी चिंचवड, पवना, मुळा, इंद्रायणी जे आहे, रिव्हर पोल्यूशन से डर नहीं लगता साहब, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट से लगता है असं म्हणण्याची वेळ आली आहे। कारण रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली खास करून पवनामध्ये आज जे डेव्हलपमेंट चालू आहे ते थांबलं पाहिजे आणि नॅचरली रिव्हर वाढली पाहिजे, ही तिथल्या नागरिकांची आणि माझी मागणी। परंतु या विकासकांना अभय कोण देत आहे? कारण की तुम्ही म्हणतात की अनेक बांधकामं नदी किनारी भागांमध्ये होतात। सत्ता तुमची आहे सर, भाजपचे तुम्ही स्वतः आमदार आहात विधान परिषदेमध्ये, मग या सगळ्यांना अभय कोण देत आहे? सरकारच अभय देत आहे का? रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचा विषय पवनेचा आहे। त्या ठिकाणी जे डेव्हलपमेंट चालू आहे त्या ठिकाणी सिमेंटचे कट्टे जे बांधले जातात, त्या ठिकाणी वेळोवेळी तिथल्या आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, मी स्वतःही पण बोललेलं आहे, पण ते अजूनही थांबलेलं नाही आहे। माननीय मुख्यमंत्री याची दखल नक्की घेतील, मी त्या संदर्भात त्यांना भेटणार आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर नदी किनारे लगत मोठ्या प्रमाणात बांधकाम जे आहे ते पवना नदी किनारी होतं आणि त्यामुळे कुठेतरी तिथच्या जीवसृष्टीला मोठा धोका जो आहे तो निर्माण झाला आहे। या गोष्टीवरतून आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोरखे जे आहेत, अमित गोरखे, ते आक्रमक झालेले। त्यांनी आज एक पोस्टर घेऊन आपलं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ही व्यथा जी आहे ती मांडणार असं मत जे आहे ते आमदार अमित गोरखे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।